संगमनेर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाचा जोर कायम असून आज पुन्हा एकदा गारपीटसह पावसाने जोरदार हजेरी लावली। दुपारी 3 वाजेच्या सुमारास तालुक्यातील खराडी, वाघापूर आणि जाखुरी परिसरात अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली। या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेषतः गहू, कांदे आणि डाळिंब पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत। कापणीच्या अवस्थेत आलेला गहू, कांदा पावसामुळे भिजला असून डाळिंब बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे। आधीच खर्च करून तयार केलेली पिके अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। दरम्यान झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष पंचनामे कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।